हॅलो. तर आज मी करंज्या बनवत होते. सो मी ह्या अर्धा किलोच्या करंज्या बनवत होते. तर सगळ्यात पहिले मी मैद्याचा घट्ट असा डो रेडी केला होता आणि इवन सारण पण मी रेडी करून ठेवलं होतं. सो मी ह्या करंज्या स्पेशली ग्लासावरच बनवते. ग्लासावर म्हणजे काय, तर ग्लासाला एक रुमाल बांधायचा आणि त्याच्यावर मी ह्या करंज्या बनवते बिकॉज मला साच्यात जमत नाही आणि मला आवडतही नाही. तो ह्या ग्लासावर बनवलेल्या करंज्या इतक्या क्यूट आणि छान होतात ना, छोटूशा, खायला पण मजा येते. तर मोठ्या करंज्या कधी कधी कंटाळा येतो खायला, पण छोट्या करंज्या खायची मजाच वेगळी आहे. आणि मी मस्त पुरीसारखं पुरी बनवून घेतली होती ॲक्च्युली मैद्याची आणि ती ग्लासावर ठेवली. त्याच्यानंतर साईडने पूर्ण पाणी लावलं आणि त्याच्यामध्ये सारण भरलं आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी असे कट्स करून घेतले. खूप छान अशा या करंज्या होतात, फुटत पण नाही, काहीच नाही. सेकंड पण मी तुम्हाला सेम असं करून दाखवते. पुरी लाटून घ्या, छान असं ग्लासवर ठेवा, साईडने पाणी लावा, मग सारण भरा आणि साईडच्या कणा आहेत ना त्या अशा दाबा हळूहळू 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 आणि मग ते आपलं जे एक्स्ट्रा बॅटर आहे ते निघून जातं ऑटोमॅटिक आणि खूपच मस्त होतात ह्या करंज्या. खरं सांगते, तुम्ही कधी ग्लासावर ट्राय केल्या नसतील ना तर नक्की ग्लासावर एकदा करंजी बनवून बघा. साच्यापेक्षा पण ग्लासावर खूप सुंदर अशा करंज्या होतात. पहिली गोष्ट, ते जास्त मोठ्या होत नाही आणि छोट्या होत नाही, एकदम मीडियम साईजच्या परफेक्ट अशा होतात आणि त्या तेलात इतक्या फुलतात ना, खूपच छान. त्याच्यानंतर मी लो हीटवर तेल गरम करून घेत होतं छान. तुम्ही तुपातही तळू शकता, मी तेलात तळल्या होत्या आणि त्याच्यानंतर एक एक करून करंजी टाकली होती हळूहळू. आणि गाईस, तुम्हाला एक सांगू, माझी एकही करंजी फुटली नव्हती, इवन तेलातही नव्हती फुटली आणि साईडला पण नव्हती फुटली. खूप परफेक्ट अशा करंज्या झाल्या होत्या आणि सेम जर तुम्ही मेजरमेंटने घेतलं ना तर खूपच छान होतात आणि छान प्रकारे मस्त अशा ह्या फुलल्या पण होत्या तेलामध्ये. तुम्ही बघू शकता. तुपात टाकलं तर अजूनच छान होईल. तुपात जर टाकलं तर तुमच्या करंज्या जास्त वेळ राहतील, त्याला स्मेल वगैरे येणार नाही आणि खूपच मस्त झाल्या त्या करंज्या. गोल्डन कलर आला ना की लगेच काढून घ्या बिकॉज त्याचा थोडासा कलर नंतर डार्क होतोच आणि गरम गरम अजिबात डब्यात भरू नका. थोडं अर्धा एक तास त्याला थंड होऊ द्या, नंतर तुम्ही डब्यात पॅक करून ठेवू शकता. खूपच मस्त आणि इतक्या फुलल्यात ना त्या, तुम्ही बघू शकता. आणि ह्या अर्धा किलोच्या ह्याच्यात 42 to 45 करंज्या होतात. सुंदर अशा करंज्या दिसतात, तुम्ही बघू शकता. एक टेस्ट करायला दिली होती मी बाबांना, खूपच भारी झाल्या होत्या. आणि जर गाईज तुम्ही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. ओके, बाय गाईज, बाय बाय.